पांढराने ठरवले दमवायचं म्हणून. काही ठेवत नाहीत बघा. दाखवते तुम्हाला आता. इकडं हे बघा, झाडावरती चढून बसले. छ छ छ चल. हां चल चल चल. उतरलंस का खाली? ते उतर. हाणलं तर ऐकत नाहीत आणि मला एकटीला ती आठवत नाहीत. असं झालंय. चल उतर खाली, उतर. छ छ पळालीत वाटतं. घरातली कामं टाकायची आणि ह्यांच्या मागं पळत सुटायची, अशी परिस्थिती झालेली आहे. आता बघा बघा, आत्ताच नुकतंच घालवून दिले त्यांना, तरी पण जायला तयार नाही. काम सोडायचं आणि ह्यांच्या मागणं पळायचं. छ ए साई, साई गेलं बघ ते तिकडं. छ ऐकत नाहीत अजिबात. सगळं पानं म्हणून कशाची राखत नाहीत. हे बघा, इतकी वानरं आल्यावर काय पीक राहणार आहे. सगळं ह्याची फुलं, वांग्याची फुलं, मला सांगते मिरचीची फुलं, परत हरभऱ्याची बारीक बारीक आलेली उगवून ते कवळी कवळी रोपं सगळं खाऊन टाकतात. काय ठेवत नाहीत. बघा कसं विस्कटून, आता हे आडवं पाडून सगळं विस्कटून टाकले. असा त्रास असतो. हे बघा, एवढ्या सगळ्या आता वानरांना काय करायचं. छ छ छ चल जा इथून. छ दगडच मारायला पाहिजे आता. गेलंस का? हां छ. आणि इथले सगळं चोरून बसून निवांत खात्यात. पपईची तर अशी वाट लावली, एवढ्या चांगल्या पपया आहे बघा. हे करायला लागलं की जास्तच करते. काय झालंय? कसं करते बघा, दात. हां आता दगड मारते बघा. मलाच भीती वाटते ना. आपण त्यांना ते ह्याची गोष्ट आहे का, वाले आणि माकडे, तसं ते मी काय मारायला ॲक्शन केली की ते सेम ॲक्शन करतं आणि सेम हे करून टाकतो. मारायला हाय करत नाहीत ती पण उलटी. आता ती इतकी हुशार झाली, सगळी जाऊन बसले बघा. बाबळीचा पाला खायला लागले. तर जर नाही हाकललं नाही तर काय खरं नाही. म्हणजे काहीच राखत नाहीत. तर पपईचं झाड बघ एकदम मोकळं करून टाकले, एकदम मोकळं. आता इतक्यात बघा येऊन बसले. चल 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 चल. हे बघा काय करायचं. चांगली चांगली इतकी चांगली लागलेली रामफळं वाट लावली सगळी. पण नाहीत खाली. घरात कोण नसल्यावर ऐकत पण नाहीत मला. हे बघा जाऊन बसले तिथं. 50 जण आहेत. 50 जणांच्या पुढं मी काय करायचं. आणि चांगली चांगली रामफळं यांनी खाऊन सगळी वाट लावली. खाली टाकल्यात, विस्कटल्यात, तोडून टाकल्यात, पानं खाल्ल्यात. सांगा, रोज यांना राखत बसायला लागते. जात नाहीत लवकर. 5-50 असलीत ना तर काय खरं नाही. एकदम त्रासदायक आहे हे सगळं. अजून तिथं 50 जण आहेत बघा. 50 जण ह्या झाडावरती. 50 वानरांच्या सोबत काय व्हायचं. दमून गेले मी. यायचा बंद झालाय, पण ते वरती गेले 3ऱ्या मजल्यावर. म्हणजे काही करा, कितीही काही करा, पण ती ऐकत नाहीत. आणि सगळ्यांच्या जवळ पिल्ले आहेत पोटाबरोबर. काय खायचं त्यांनी तरी असा प्रश्न आहे. पण यांना तर राखायचं किती, हा पण मोठा प्रॉब्लेम असतो. तर बघा आता परत आम्ही पाठीमागं येऊन सुरू केले. चल चल चल. आणखी परत फिरून काय काम आहे, काय काम आहे. ए चल थांबा, आता तुला दाखवतेस. थांब. घरात एअरगन आहेत, सगळं आहे. चल. पाक वरती गेल्यावर काय करायचं. वरती जाऊन उभं राहिलं का नाही बाबा.
आता बस. आता तिकडे हे बघा आंब्याचा मोहर खायचा. उतर खाली, उतर. छो साई. आता पाठीमागं 10-12 आहे. पुढे एक जाऊन बसले निवांत आंब्याचा हे खात कोवळा. खाली काय काम आहे आता? छो छो साई. साई आलंच परत. आणि इथं आता नाही. आता बाजू माझा जीव वेंडाळून गेला. बस बाबा, आता नाही जाणार मी. बस झालं, कपॅसिटी संपली माझी. खातात, खाण्याबद्दल काय नाही, थोडंफार खातील. एकदा बसलीत ना तर ती सुट्टी देत नाहीत. म्हणजे इतकं खाऊन नुकसान करतात. जातच नाहीत कुठं पण. लपवून ठेवा, काय पण करा. सगळ्या झाडांवर 20, 25, 30 झुंडच आहे त्यांची. चला जाऊया. बस आता बंद करते. आता माझं काम बंद करते. माझं बाकीच काम राहते यांच्यामुळे. छ छ धर साई, धर धर धर. बघू येते का चालायला? येते बघू. अरे अरे अरे, काय करायचं? पळायला ये ना कुत्र्याला आमच्या. पायाला लागले. काय लागले बघू.